मंडळी राम राम. काय चाललं तुम्हाला? बरेच जण सकाळी ना 9:30 वाजेल छदस आणि मी दुकानात गेलो होतो. दुकानात वरून तर दुर्गेश नाना बी राहता बाहेर पैसन काहीतरी गैरा विचार मा होता तो बी. आम्ही राहतो दुर्गेश नानानी गंमत पैसन पका भाऊ बी लुक दी राहता. आता मग दुर्गेश नानाला लक्ष घ्यायचं त्याने लगे हाय काय राम राम म्हणे. राम राम भाऊ तौशा मग आपल्याकडे वनी ना ठगू आत्याना बोलता फोन बारी चालू होता हो. ठगू आत्यानं मी गटकावर ऐकीच राहिलो ना. मग ठगू आत्या कने आपला कॉम्प्लेक्सवर जाड जोड ना काही दोन भांडा ना का खरंच. पण मग आपल्याकडे मोबाईल चार्जिंग लावाले सामने बोलती कॉमेडी चालत बोलती चेष्टा मस्करी चालत. आत्या बोलती इकेट घे सामने सरासने. मग लागेच का नीट पिता चाल चाल ये चाल चू चला चू आचू माय 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 को कास का गाय को कास माय काय माय माय कसा नाही चाल चाल आता ये मुक्का दे म्हणा माली. ठेव चाल ठेव फोटो काढ ना. मग थोडा टाइम मग पका भाऊ म्हणे रोशन दादा आपुले आता मालेगावला जाण्याचे म्हणे. मालेगावले कसं आले तर टीव्ही घ्यावा आले तर चला ना जाऊत ना भाऊ म्हटलं. मग आपुले आता निघणं मालेगावले कसं आले तर टीव्ही घ्यावा आले चला मग आधी. मग मी बी काढी ना आपली हायाबुसा पल्सर. पकाल भाऊ म्हणतो चला आते लवकर निघोत म्हणता आते. मग पका भाऊनी टीव्ही आणा भाऊ. ओमले सांगी चौरी व्यवस्थित दुकान सांभाळ भाऊ म्हणतं. आम्ही येतच संध्याकाळ पावत जरास 2-4 रिपेरिंग करी ठेव म्हणतं. मोबाईल आपला काही टीव्ही काही चालय ना म्हणे. मग आम्ही निघणूत ना भाऊ. पण मग तर पका भाऊ म्हणतं भूक लागी जायचे काहीतरी खाणं पडे. मग पका भाऊ म्हणे चला म्हणे मामाज मा आपण खिचडी खाऊत म्हणे. खिचडीकडे ओढूत ना आम्ही. मग आई खिचडी बोलती बारी लागत बघा मंडळी बोलती आपरूक नाही लागत ती तोंडातच बशी राहते म्हणे. आले बिर्याणीले काय करतात अशी का तशी त्या बिर्याणीनी बोलती आपरूक नाही लागत होती. ते खिचडी जशा टाके करतात तोंडले पाणी आमनावाला. मग काय पका भाऊ ऑनलाईन पैसा टाकी देतात तडून कॉईन गेलात. या घडीकडे कॉईन जमा करत. पण हाय पा मंडळी कशी भारी दाखा ना खिचडी. मग मी तर सौरी बटून भाऊ. पका भाऊनी लिंपला ना लिंबू मायला पापड बिपड गिनता. पका भाऊनी बोलता भारी लागे बो ते पापड बी. मग मी बी लटकनू ना भाऊ खावाले चांगला कचका बन. आईले गर्दी बोलती होती हो मंडळी. मग काय म्हणत ताट तर तदळच पुसाय गे हो. पका भाऊ राहता बागे बागे हानीस आले बुक जोरात लागेल होती ना. आई पाहते गर्दी मंडळी बोलती चालच आहे खिचडी बोलती लोकच लय आवडत बोलता बारी लागत त्यांनी चव एक नंबर ना. डायरेक्ट जेवण तर उगे मग आम्ही सुटूत ना भाऊ मालेगावकडे. मग पका भाऊ म्हणे दादा रोशन दादा पेट्रोल टाकी घेऊन गडा भाऊ म्हणे. चालय चला मग वरूत ना पेट्रोल पंपवर तटे बी गर्दी ना लाईन. मग आम्ही बी लाईना गाडी मागे गाडी एकदम बारी ना. मग पेट्रोल पंपवाला भाऊ म्हणे दादा का हो तुम्ही का बरं आमना व्हिडिओ काढा ना. म्हणतं नाही हो व्हिडिओ पाहते खरं म्हणतो तुम्ही द्या म्हणतो 200 आदळी. मग दिलं ना त्यांनी 200 टाकी.
मग त्यातले बाय करी घेता आणि नेऊनच मग आम्ही मग कुठे 4 तास मग सुटू ना 120 ना स्पीड घी कनक कनक करत असते बी मग वन आपलं शंभळे गाव. गाव बोलतो बारीश बर का मंडळी. बोलता बारी माणसं येत इथला आमनाकडे कायम टिव्या घेवायला येतो इथला फार मित्र येत आपला इथे एकदम बारी ना. मग काय शंभळी पास काय आम्ही बका बावले म्हणता ते परत लोहा मारना पडे बो म्हणत सुटत ना परत. आणि मग काय डायरेक्ट बामणगाव ना. बामणगावले पका भाऊनी सासरवाडीचे ना भाऊ. बोलत्या बारी माणूस तो पका भाऊ ना साला वना का बोलती कॉमेडी चालत आमनी बोलती टाकाटाकी चालत आहे आपलं बामणगाव. एक नंबर गाव जाय बी पिकं पाणी ना बारामा. मग परत लोहा मारा ना निघणूत डायरेक्ट बामणगावनी शाळ पास काही मग आम्ही बोलती बारी शाळाचे बरं का मंडळी. आमना मामाना पुरे आटेची आहेत म्हणा मामाना गाव दांद्री शे त्यामुळे त्या पुरे आटेच आहेत चार मा आईचे आमनी मामाना गावनी पाडा पाटी आटेच उतरूत आम्ही लहान राहतो तर आणि मग मामाना गावले जाऊ आम्ही आठून पाय 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 पाय. आता काय गाड्या गोड्या घेत त्यांना म्हणजे काही वैशे नाही बा. मग काय परत चुटूत ना भाऊ. आई गोटा पांडी आहे आता आपलं ओजस हॉटेल कनेक्ट कनेक्ट करत मग डायरेक्ट लखमापूर मदार एंट्री ना भाऊ. हा आई लखमापूर गावशी आटे दर गुरुवारी बाजार बरस 1-2 टाइम मामा संग येलचे आम्ही आटे बाजारले मंडळी आटल्या ज्या हाटलीच आहेत का या हाटलीस मा वडा रस्सा बोलता खानदानी भेटत हो. मिसळ पाव आणि वडा रस्सा बोलता 1 नंबर. आम्ही जदळ बी येता जाता तर ते बसतच बा वडा रस्सा खावाले काय विषय नव्हता मंडळी. मग पक्का भाऊ म्हणे काहीतरी रोशन दादा माउथ फ्रेश घे घेतो म्हणे चिंगम चुंगम काहीतरी ने पुडी पाडी म्हणे एखादी. मग आम्ही आटे लखमापूरला थांबलो नाही दादा त्यासनाकडे मग यास नाही दिदा ना आमले मस्त 2 चिंगम 2-3 होतात बुवा. मग त्यास ना પછી चिंगम घेऊन सुटूत ना डायरेक्ट परत मग मालेगावले मग उभा राहा ना विषयच नाही ना मंडळी. फुल स्पीड मा मग पोहोचलो दाबो आगार गाव मा. मग आगारचे अटे या शेगड्या बोलत्या बाहेर राहते सो त्या पोतडीने चिंध्या जे होत्या त्या अशा पकाबो ना तोंडले लागेत बो फाड 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 करत आईल माल बेकार आजो येते पायसन बो म्हटलं चाल होतं मग पकाबोन जे ते. मग आम्ही निघलोत ना दाभाडी बायपास जरी वातावरण इतकं पाय होतं मंडळी एकदम जोरात ना. आम्ही बी फुल स्पीड धरेल होता ना भाऊ. आता म्हणतं जास्त टाइमपास करा मग मजानी. मग आम्ही डायरेक्ट तेरा पाटा પછી डायरेक्ट मग मालेगावच ना भाऊ कनक कनक करतच मग काय विषय नव्हता ना. मग आम्ही मालेगाव पोची होत ना भाऊ. इथे मालेगाव चौपुलीवर आहे आपली मालेगावनी चौफुली. हो आपला फुले महाराज ना पुतळा एकदम बारीक काम होतं ना भाऊ. मग आम्ही दरा मालेगाव ना उड्डाण पूल वलांडी डायरेक्ट स्पॉटले पोची होत ना भाऊ. मग आम्ही
मग स्पॉटलेस पोचताच प्रमाणे पका भाऊने टी व्ही काढा आणि त्यासले दिदा या टी व्हीला थोडा किरकोळ प्रॉब्लेम होता. मग पका भाऊ म्हणे ते प्रॉब्लेम सॉल्व करी घेऊत म्हणे. बर तो बी सांगे टाकी गेलो होता बा आम्ही. बोला पण मालेगावले पोचल्यावर समज आटे बलता खटम खटम आवाज राहता हो. आई काय खरखर आवाज आहे श्रीमंत चारी मिरी पुरा डोका चढी घेत ना. म्हटलं चला पायच घेऊत काय शे. तर मग मी घुसलो हाटे हाटे त्या खादी ना उद्योग करतस त्या म्हणजे कापड तयार हो साऊ कच्चा माल मंडळी. इतकं भारी वाटणार ना ते पावाले एकदम जबरदस्त ना. इतकं सुंदर होतं ना ते. पहा बरं तुम्ही. इकडे एक साईडले रिळ टांगेल एक साईडले कापड तयार होई राहणं फार भारी वाटे होते पावाले एकदम जबरदस्त. अबो कारागीरचे तटला हे बघ कशा दागा तयार होत पाच एक कापड तयार होई राहणं मंडळी एक साईडले एकदम जबरदस्त ना भाऊ. हाई आपला महाराष्ट्र बाजार मालेगावनी एक शहानशे बर का मंडळी. कापड उद्योग फार मोठ्या मोठ्या फॅक्टरी आहेत बघा या कापड उद्योगने आपल्या मालेगावमा. फार भारी वाटणार ते पाहिले. फॅक्टरी पावाय गई. मग मी इकडे वनू बघा भाऊ बसला होता एक हॉटेल मा मस्त चहा पेवाली. हॉटेल त्या दुकाना बाजूलेच होती बा. मग काय थोडा टाइम मग त्या मालक बी लागत. या जो शेत या होलसेलर शेत या आपला फायनान्सना ज्या वडील टीव्ही राहतीस ना यांना सेल आउट करतस. मग आपण ओनू त्यासना त्या मेन ऑफिसमा मग या इथे जेवढ्या बी टांगेल टीव्ही राहतीस ना या सगळ्या फायनान्सना वडील राहतीस किंवा ठेल राहतीस त्या तेवढ्या बी फायनान्सने वडील राहतीस. मग पक्का भाऊ यासनाकडनं तो माल घेस आणि मग 500-1000 रुपये वर काढीसन सेल आउट करस. आहे पा मंडळी कशी क्वालिटीची टीव्हीनी एक नंबर जे बरं का मंडळी एकदम भारी ना. जर तुमले होलसेलमा टी व्ही पाहिजे मंडळी तर मग पका भाऊ ना नंबर मी या डिस्प्लेला देस त्यावर कॉल करा. तुमले एकदम भारी टी व्ही भेटी जाईल बरं का मंडळी. हो घ्या नंबर. मग काय हो टी व्ही आवड ना मग पका भाऊ ने पॅक करायला आहे ना. मग किती नाही या भाऊसनी टी व्ही पॅक कराले. पण बाकी टी व्ही क्वालिटी नाही होता बघा मंडळी एक नंबर काही विषय नाही. ते असले म्हटलं हात उचला दादा हो पटपट हा आमले बी चटणार जाणं जेना म्हणतं दादा भाऊ हो नाना भाऊ म्हणतं उकावना म्हणतं. मग त्या लागात ना भाऊ खसा खसान आली. मग काय विषय राहणार नाही ना. मग काय असते हाती पॅकिंग चालू होती. मग पक्का भाऊ बसेल होता आता पैसा धरी सर. मग तो भाऊ ना पैसा मोजाले बो. मग गडीने गिरात ना पैसा पक्का भाऊ पैशी.
मग काय गडी पैसा मोजता मोजता गडीने लगेच चहा सांगा ना 2 चहा स्पेशल दे रे भाऊ म्हणे पक्का बावले रोशन दादा म्हणे मग चहावालानी गटकावर पाय गिद ना लगे बरा ना चहा लय गडा म्हणतो बाकी चहा एवढा प्युअर होता ना मंडळी एकच नंबर ना बोलतात बारी ना बो एकच नंबर ऐपा मागे बोगन जपा दूध आटाडेलचे गडीने प्युअर खमक दूधना चहा बनाडस तो बालता आपरूक ना लागना तो चहा मग काय पका भाऊनी टीव्ही धरी ना भाऊ त्याले म्हणे भाऊ ठीक आहे तुला शाना हाती काही मग मी बी गाडीवर रेडीच होतो ना पका भाऊनी चड्डी बिड्डी आवरी की दिन बटा मग गडीनी ठीना टीव्ही कचका बन मग आमले सांग ना बागी बागी जाऊ द्या म्हणे मग आम्ही बी निघलोत ना भाऊ कन कन करतच मग पुढे अजून एक होलसेलर वाला होता त्या भाऊन त्यासली बेटी गिद माझ्या टी व्ही राहतात बघा मंडळी प्युअर एकदम काय विषय नाही मंडळी तुमच्या आज ना ब्लॉग कसं काय वाटणार बरं मंडळी तुमले आज ना ब्लॉग कसं काय वाटणार बरं भारी होता ना चला मग पाटकाची व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट टाका राम राम